कपल्स गोल म्हणून फिरताना एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्यांना दाखवताना तुम्ही, मग हे काय आहे? आय नो तुला युवराजशी लग्न करायचं होतं, खांडेकरांची सून व्हायचं होतं, पण ते नाही जमलं म्हणून केदारशी लग्न केलंस आणि या घरात आलीस. फायनली खांडेकरांची सून झालीस. झालं ना तुझ्या मनासारखं? मिळालं ना सगळं? आता अजून काय हवंय? आता काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू का अजून माझ्या युवराजच्या मागे लागलीयस? का त्याच्या वस्तू, त्याच्या आठवणी अशा जपून ठेवतेस तू? एक मिनिट प्लीज. तू अजून मूव ऑन नाही झालीयस म्हणजे तू केदारला इमोशनली चीट करतेस? निशी काय बोलतेयस तू? जे खरं आहे ना तेच बोलतेय. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ग. स्वतःचा नवरा असताना दुसऱ्या कोणा पुरुषाबद्दल मनात असे विचार आणूच कशी शकतेस तू? मला एक सांग. नाही तुम्हाला ही गोष्ट कळायलाच हवी. देव न करो पण इन फ्युचर जर माझ्या आणि युवी मध्ये काहीही प्रॉब्लेम्स आले ना तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल हे तुम्हाला कळायलाच हवं मम्मा. निशी उगाच विषय वाढवू नकोस. एवढं काही झालेलं नाहीये. मम्मा हे लॉकेट ओळखता? युवराजचं आहे हे लॉकेट. युवराजचं आहे ना? येस, हे युवराजचं लॉकेट आहे. मी बऱ्याचदा त्याच्या गळ्यात पाहिलंय हे, पण लग्नानंतर मला नाही दिसलं. तेव्हा मला वाटलं की ठेवलं असेल कुठेतरी किंवा हरवलं असेल. पण हे कुठे सापडलं माहितीये? कुठे? ह्या तारिणीकडे. काय? येस मम्मा, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? तारिणी युवराजच्या आठवणी जपून ठेवतीये. ही अजूनही युवी मध्ये इन्व्हॉल्ड आहे. तारिणी काय आहे? पद्मिनी काकू तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. मग हे लॉकेट कसं आलं तुझ्याकडे? युवराजने तर तुला स्वतःहून दिलं नसणार. याचा अर्थ तूच घेतलास. ऑब्विसली मम्मा. युवी का देईल हिला लॉकेट? युवीला हिच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. हिनेच हे लॉकेट चोरलं असणं. काय ग, असं वागताना तुला काहीच वाटत नाही का ग? हे बघा पद्मिनी काकू मी खरं सांगते, असं काही नाहीये. असं काही नाहीये, असं काही नाही. असंच आहे मम्मा. तो बिचारा केदार हिच्या मागे बायक बायक म्हणून फिरत असतो आणि ही अजूनही माझ्या युवीत अडकलीये. काय ग, भाऊजी भाऊजी म्हणतेस ना त्याला? भाऊजी या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? भावासारखा असलेला. भावावर तू. निशी आवाज खाली. माझ्या सुनेवर आवाज चढवायचा नाही हा. अशा पद्धतीने बोलायचं नाही तिच्याशी. पद्मिनी काकू मी फक्त एवढंच म्हणतेय की तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये. माझ्या मनात तसं काही नाहीये. मग मी खोटं बोलतेय का? मम्मा तुम्हाला आत्ता सांगतेय, हिने आमच्या दोघांचा रूम मधला बोलत असतानाचा व्हिडिओ पण चोरून रेकॉर्ड केला एकदा. निशी मग व्हिडिओ कधी शूट केला, का शूट केला ते पण सांग त्यांना. सांग ना. त्याची काहीच गरज नाहीये. महत्वाचं हे आहे की तू चोरून व्हिडिओ रेकॉर्ड केलास. निशी तू आता लिमिट क्रॉस करतेयस. ती नाही, तू लिमिट क्रॉस करतेस. एक लक्षात ठेवा, जर पुन्हा अशी वागलीस तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीही नसेल. ए अगे हे माझं लॉकेट आहे. हे तुझ्याकडे कुठून आलं? तू इमॅजिनही नाही करू शकत युवी. हे लॉकेट तारिणीकडे होतं. तारिणीने जपून ठेवलं होतं तुझी आठवण म्हणून. सिरियसली? तुला अर्थ कळतोय ह्याचा? अरे आपलं लग्न झालंय, त्यांचं लग्न झालंय, पण ती अजूनही तुला विसरलेली नाहीये. ती अजूनही तुझ्यात इन्व्हॉल्ड आहे. नाही म्हणजे हे हरवलं होतं मला माहित होतं, पण हे कधी पडलं, कुठे, कसं पडलं मला आठवत का नाहीये काही. अरे चोरलं असेल तिने. दुसरं काय करू शकते ती युवी? मला ना लाज वाटते तिला बहीण म्हणायची. पण तिला इतक्या वेळा सांगितलं, इतक्या वेळा समजवलं, पण काहीही उपयोग झाला नाहीये. पण म्हणून तुला सांगते, प्लीज प्लीज तिच्यापासून लांब राहा. ती आपल्याला एकमेकांपासून लांब करायलाही कमी नाही करणार. म्हणूनच ती केदारचा हात धरून ह्या घरात आली असेल. येस, तिच्यासाठी तर विन विन सिच्युएशन आहे ना.
युवराज मिळाला तर मिळाला, नाही तर प्रॉपर्टी आहेच. एक्झॅक्टली. तुम्ही हा तू तू तिला नाही हा भाव द्यायचा. ए अगं काय संबंध, मी तिच्याशी बोलायला पण जात नाही का. ती काय कोण आहे ती. आय नो, मी खूप पॉझिटिव्ह झाली रे तुझ्या बाबतीत. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. मी नाही सहन करू शकत दुसरं कोणी तुझ्या आजूबाजूला पण आलेलं. आणि जर कोणी तुझ्या जवळ यायचा प्रयत्न जरी केला ना, तरी मी त्याला सोडणार नाही. आता तरी सांगणार आहेस का काय काम आहे ते. मला तयारीला थोडासा वेळ लागेल ना. एक पार्सल पोचवायचंय, पण मागच्या वेळासारखं काही लफडा नकोय. नाही नाही ऐक ना, एक थोडासा प्रॉब्लेम आहे. मी असं ऐकलंय की ते स्पेशल क्राईम युनिट जे आहे ते ऍक्टिव्ह झालंय, तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. मागच्या वेळी आपला माल त्यांनीच पकडला होता. अरे तू समजतो कोण रे स्वतःला? म्हणजे तुझ्या घरातले तुला उभं करत नाही आणि बाहेरचे तुला कोण कुत्र विचारत नाही, आणि तुझ्या मागे ते स्पेशल क्राईम युनिटवाले येणार आहेत. हा झाली नाही, माझी लायकी घडून झाली का. तूच बाकी राहिला होतास. आता बोल, जे बोलायचं बोलून घे. अरे मी जेन्युइनली काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खूप मोठी रिस्क आहे हे सगळं करण्यात. 50 लाख. काय 50 लाख देणं लागतं तू माझं, आणि जर हे काम केलंस ना तर तुझे 50 लाख माफ. माफ नाही करणार आहे मी त्या युवराजला. त्याचे सगळे हिशोब चुकते करणार आहे. ठीक आहे, असू दे. कुठलं युनिट ऍक्टिव्ह काम होऊन जाईल. नक्की होईल ना.